कधी कधी लोक असं म्हणतात की काँग्रेस बाळासाहेब थोरातांसारखे नेते काँग्रेसमध्ये आहेत की जे असं इमॅजिनच नाही करू शकत की रस्त्यावर उतरून धरणं आंदोलन करतायत किंवा पोलिसांचा लाठीमारच्या समोर जात आहेत किंवा हे आम्ही इमॅजिनच नाही करू शकत. नाही नाही, तुम्ही काय झालं, पूर्वीचं माझा काळ पाहिला नाही, विद्यार्थी काळातला मी चळवळीतला मुलगा आहे, ते मला माहिती आहे. पण आता पुन्हा त्या रोलमध्ये जायची गरज. आज काही अडचण नाही, रस्त्यावर बसण्यामध्ये मला काही अडचण नाही. आणि मी पक्ष नेता होतो त्यावेळी, म्हणजे याचा अध्यक्ष म्हणून आमची आंदोलन सगळ्या पद्धतीनं केलेली आहेत, अजिबात नाही. आणि आता अडचण नाही. पक्षाकरता म्हणून आणि विचाराकरता, तत्वज्ञानाकरता काही करण्याची तयारी माझी आहे, ठामपणे आहे. आणि काँग्रेसचं सुद्धा मी सांगतो तुम्हाला की कधी काँग्रेस अडचणीत, काँग्रेस असं म्हणता, काँग्रेस अडचणीत नाही, तत्वज्ञान अडचणीत आलंय आमचं. आणि ते जे तत्वज्ञान आहे आमचं, ते राज्यघटनेशी निगडीत आहे, मूलभूत तत्वाशी निगडीत आहे, संतांचं आहे, ते शाश्वत आहे आणि ते टिकणार आहे. आज कठीण काळ असेल, काळ बदलणार आहे, किती काही सोडून गेले, काय झालं काही नाही, आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल की तरच देश चालणार आहे, हे आम्हाला अंतःकरणापासून वाटतं. त्यामुळं आम्ही ते टिकवणार, हे तुम्हाला सांगतो. नवीन पिढी काँग्रेसकडे येते महाराष्ट्रामध्ये, येईल. आता नवीन पिढीमध्ये खूप मोठा बदल दिसतोय. होती हवा, ती हवा कमी होत असताना दिसते. तुम्ही ठीक आहे, आता तुम्ही निर्णय पद्धतीचे फंडे वापरून जिंकताय, ते मशीन बनलंय भारतीय जनता पक्ष इलेक्शन जिंकण्याचं. नाहीतर माननीय पंतप्रधानांचे सुद्धा बनारसला हालच झाले, असं काही नाहीये. आपण जर पाहिलं तर याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे फंडे वापरतायत आणि इलेक्शन जिंकण्याच्या कृती करतायत. निवडणूक आयोग हाताशी धरणं, निवडणूक आयोग निवडायचा कसा, याच्यातून तुम्ही सुप्रीम कोर्ट बाजूला काढून टाकलं. तुम्ही आता जनसुरक्षा, त्याला एक वेगळं नाव त्यांनी दिलं, ते आणलं तुम्ही. जनसुरक्षा जे बिल आणलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, ते जे आणलंय, हे पुढचं धोरण, हे तर खरं म्हणजे लोकशाहीला तुमचं पॉइझनिंग चालू आहे, स्लो पॉइझनिंग म्हणा, फार तर बरा चाललेलं आहे. हे लोकशाहीचा गळा आवळणारं काम चाललेलं आहे. आणि एक दिवस ही लोकशाही अशा पद्धतीने, आपण शेवटी जनतेनं हे ओळखावं लागणार आहे, त्याकरता आम्हाला जनतेमध्ये जावं लागेल.